मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आहोत माळशिरस मध्ये. माझ्या मागे आपण पाहू शकता पंचायत समितीच्या आवारात आपण इथं उभं आहोत आणि आज आपण चर्चा करणार आहोत. इथं उपोषण स्थळी काही लोक उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत. चला तर मग आपण, तुमचं नाव काय, नाव सांगा अगोदर. छाया अर्जुन पालवे. तर तुम्ही आज इथं बेमुदत आमोर कारण काय सांगाल तुम्ही? आमच्या घराचा रस्ता अडवल्या जातोय, आम्हाला गावात राहू देत नाही ती काय, आणि हानमार करते ती, भांडणं करते ती, आम्हाला घरी जायलाच रस्ता देत नाही ती. ही साधू मार्तंड पालवे. रोज भांडण आहे त्यांचं, रोज भांडण आहे. टिकलो आम्ही भांडणाला, मग सरपंच न्याय करना, ग्रामपंचायत न्याय करना, पोलीस स्टेशन न्याय करना, म्हणून आम्ही गाव सोडलं. मला हृदयविकारचा आजार आहे, पोरांना म्हणलं आपलं घर सोडा आणि आपलं कुठं बी जगूया. मला जर काय बेब्याने जर काय झालं तर काय करायचं, म्हणून मी आपली पोरं पदराखाली घेतली आणि बाहेर जाऊन भाडोत्री राहून दिवस काढतोय. 5 वर्ष झालं, पण एकाने सुद्धा याची न्याय केली नाही. म्हणून आम्ही उपेशनाला बसलोय आणि न्याय मिळोस तर आम्ही उपेशनालाच बसणार. आम्हाला काय एखाद्याला झालं तर जबाबदार अधिकार राहील, त्याच्या पुढे आम्हाला काय बोलायचं नाही. फक्त रस्ता आम्हाला तिथला द्यायचा. म्हणजे तुम्ही जिथं राहताय तिथं तुम्हाला जाय यायला वहिवट नाही किंवा काहीच नाही, जाऊच देत नाही ते, आताच जाऊ देत नाही ते. आमचं घर त्याच्या घराच्या पाठीमाग आहे, त्याच्या घरापासून आम्हाला रोड आहे. ते रोड सरळ सरळ म्हणते आमचाच आहे. ज्या वक्ताला घे म्हणलं तेव्हा घेतला नाही, परत रस्ता अडवला तिनं. काय कुणाच्या सांगण्यावनं त्यांनी काय घेणे त्यांनी. मग सरपंचाला म्हणलं काय ह्यात बाबा न्याय करा, काय करा. ती म्हणली ती ऐकून घेत नाही, ती ऐकतच नाही, आमचं ऐकतच नाही. ग्रामपंचायतीत गेलं तिथं म्हणते ती आमचं ऐकतच नाही, ऐकतच नाही. जी ती म्हणताय की ती ऐकतच नाही, मग हे ऐकल कोणाचं? आम्ही एखादा मेल्यावर ऐकल का? आम्ही किती दिवस बाहेर राहायचं? माझी लेकरं बाळ शाळेत जायची, नातवंड मोठी मोठी झाली. या पोरांनी शाळा कुठं शिकायची, कुठं जायचं? रानातल्या वस्तीला लेकरांना शाळेत येता येत नाही. एक पोरगी अपंग आहे, 3 वर्ष झालं पुरीचं नुकसान चाललंय शाळेचं. माझ्या घरात बसून आहे, त्या पोरीला चाला येत नाही. दप्तर असलं किंवा ती मोठं दप्तर आहे, तिला घेऊन जाता येत नाही शाळेत. तुम्ही इथं माग आरोप केलेला आहे की चालू सरपंच आणि माजी सरपंच त्या इस्मास साधू पालवे या इस्मास पाठीशी घालून, तसेच ग्रामसेवक आम्हाला न्यायावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही सत्य आहे तुमचं? हो, सत्य आहे की. ही त्यांनीच न्याय दिली नाही आणि त्यांनीच सरपंच होत आणि आता पण ती उपसरपंच आहेत. पाठीशी घालत्यात ती. कुणाला पाठीशी घालते ती? साधू पालवे. साधू पालवे यांना ती माझी पाठीशी घालते ती. वगैरे हो सगळी लोक सर, हो हो. भांडणाला बोलवलं, न्यायला बोलवलं तर सरपंच म्हणतात की आमचं ऐकत नाही, आम्ही काय सांगू शकत नाही. आम्ही जोवर सरपंच आहे तोपर्यंत न्याय होऊ शकत नाही. आम्ही न्यायला जायचं कुठं? ग्रामपंचायतीत गेलं तर नोटीस माग टाकते ती, या काय मोहर घेत नाही ती, काय न्याय करत नाही. ग्रामपंचायत मध्ये गेला होता तुम्ही? कुरुंदवाड्यातल्या ग्रामपंचायतीत. मग तिथं तुमच्या कामाची दखल कोणी घेतली नाही? नाही नाही, कोणच घेत नाही ती, दखलच घेत नाही ती, कुणीच घेत नाही ती. न्यायच झाला नाही. शेवटी आम्हाला मारून त्यांनी बाहेर काढलं. ब्यानं पोरांना म्हणलं घर सोडा. मी जर कुणी मी मारलं होतं, कुणी मारहाण केली होती तुम्हाला? साधू पालव्याने मारहाण केली ना, आमच्यावरच त्यांनी केस केली. माझ्या पोराला लागलंय अजून पाटकानीला कोयता हाय, कोयत लागलेलं चटाचे चटा. ती दाखवलं तरी पोलीस केस मारहाण केली. कधी झाली होती? मग ती घर सोडायच्या आधी घर. हा, मारहाण झाली कारण ती आडवीच कमर हात देऊन उभा राहायची ना, अशी रस्त्यावर मसर बांधायची. मग मसर काढ म्हणल्यावर तिनं काढली नाही. ती भांडणं झाली, मग त्यांनी आमच्यावरच केस केली. मग आज आज तुमच्या उपोषणाचा ही कितवा दिवस आहे? आज पहिला दिवस आहे. सकाळी 11 वाजता बसलोय. किती दिवस लागू द्या, आम्ही उपोषण सोडणार नाही. आम्हाला न्याय जेव्हा मिळेल तेव्हा उपोषण सोडणार. याला जबाबदार तुम्ही आज सकाळपासून इथं उपोषणला बसलेला आहात. तुम्हाला पंचायत समितीचे कोण अधिकारी वगैरे काही कोण सुद्धा अजून काय सुद्धा नाही. कोणी दखल घेतली का नाही? नाही नाही, काहीच नाही, दखल घेतली नाही. कोण आलं नाही, कोणी मिटवा म्हणलं नाही, काय विषयच नाही तसला. बसलोय आपलं आणि बसणारच आम्ही, किती का दिवस लागणार. ही लेकरं बाळ आमची कशाने आना पाण्याने मरो, कशाने मरो, नाही तर आम्हाला काय हो.
पण आम्ही उपोषण सोडणार नाही. आम्हाला न्याय पाहिजे. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तुम्ही उपोषण सोडणार सोडत नाही. नाही आम्ही. उपोषण म्हणजे आम्हाला न्याय मिळोस तर, रोड मिळोस तर आम्ही उपोषण सोडत नाही. शंकर पालवे आपण त्यांच्या बरोबर बोलणार आहोत. एक समोर उपोषणाला बसलेला आहे, त्याचं कारण सांगा. नेमकं काय काय घटना तुमच्या बरोबर घडलेल्या आहेत, किंवा आज तुमच्या उपोषणाचं कारण काय महत्वाचं? उपोषण करण्याचं पाठीमागचं कारण ग्रामपंचायत न्याय देऊ शकत नाही. माळशिरस तालुक्यातली कुठली ग्रामपंचायत? माळशिरस तालुक्यात पुरंदवडे ग्रामपंचायत न्याय देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही पंचायत समितीपाशी निर्णय घेतला, तिथे तर न्याय भेटल. बीडीओ साहेबांपाशी अजून त्यांच्या अधिकारी पदाधिकारी कोण असतील त्यांच्यापाशी न्याय भेटल किंवा म्हणून आम्ही इथं आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. नेमकं तुमचं उपोषण करायचं कारण काय? आमचं उपोषण करण्याचं कारण एकच आहे की आमचा जो रस्ता आहे गावठाणाचा, आमच्या पाठीमाग जो घर आहे त्या घराला रस्ता मिळण्याबाबतच हे उपोषण आहे, किंवा त्याच्यावरती अतिक्रमण जे झालेलं आहे ते अतिक्रमण काढावं, तो मस्ता मोकळा करावा ना आम्हाला. आमचं तिथं आम्ही काटेरी कुंपण करून घेणार. हे तुम्ही आता या मागील बोर्डावर साधू पालवे या इसमावर तुम्ही आरोप केलेला आहे, त्याची पार्श्वभूमी सांगा. त्याची पार्श्वभूमी म्हणजे दमदाटी करणं, मनगटशाही दाखवणं, थोडा पैशाचा जोर दाखवणं. आम्ही करून खाणारी माणसं, ज्यावेळेस करल त्यावेळेस खातो, त्यावेळेस त्याच्यामुळे आम्ही जास्त नादाला लागण्याचा विचार त्यावेळेस केला नाही. कारण लॉकडाऊनचा पिरियड होता, कुठं काय करायचं, मग त्यावेळेस माणसाला जगायची पंचायत झाली. रोज भांडणं करण्यात अर्थ नाही, जगण्याचं पडलेलं होतं त्यावेळेस. माणसाला जीव महत्वाचा होता. घर काय आजचं उद्या भेटल, पण घराशिवाय रस्त्याशिवाय पर्याय नाही. बाहेर नाही राहू शकत, आणि बाहेरची दुनिया. आता ह्या तुमच्या आई आहेत, यांनी एक आरोप केला होता की त्यांच्याकडून तुम्हाला मारहाण झाली होती. हो मग या मारहाणीचं तुम्ही काय पोलिसात तक्रार हो, वगैरे? तक्रार आहे, माझ्या पाठीवरती वार पण आहेत, पण माझ्या काय दखल घेतलेली नाहीये. पोलीस स्टेशननी कुठल्या गोष्टींना आम्ही सांगू शकत नाही की आम्हाला जनरल नॉलेज नव्हतं. माझ्या पाठीवरती वार पण आहेत, आणि मी तुम्हाला दाखवू शकतो, कारण का न्याय हा कुठेतरी झाला पाहिजे. मित्रांनो, असं आपण नाहीये. पाहू शकता आपल्या बरोबर शंकर पालवे जे आहेत, ते त्यांच्या पाठीवर झालेले जे वार आहेत ते आपल्याला दाखवायला लागलेले आहेत. हे पहा, इथं पाहू शकता आपण. बरेच होतं, मांडीलाही वगैरे आहे भरपूर. मग ह्या दरम्यान तुम्हाला पोलिसातून काय प्रतिसाद, किंवा त्यांनी त्या तुमच्या ह्याची दखल घेतली वगैरे काय? ज्या वेळेस आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेस आम्हाला काही समजलंच नाही. ठीक आहे, घेतली केस, आमच्यावर गुन्हा दाखल झाला, पण त्यांच्यावर आमचा गुन्हा दाखल झालेला नाही. म्हणजे उलट हा, पोलिसांनी पण आम्हाला काय म्हणजे समजून दिलेलं नाहीये. कुठल्या पोलीस स्टेशनला? माळशिरस पोलीस स्टेशनला. ही कधीची गोष्ट आहे? 2020 ची गोष्ट आहे. म्हणजे हे तुमचं लॉकडाऊन पासून वाद सुरू आहेत? हो, लॉकडाऊन पासून. मग आज तुम्ही अशा थंडीत सुद्धा साधारण 1-1.5 वर्षाचा हा बालक असेल, त्याला घेऊन तुम्ही, हो. त्याच्यासहित तुम्ही कुटुंबातील सगळी लोक आज इथं उपोषणला बसलेला आहात. आतापर्यंत मग शासकीय अधिकाऱ्यांनी वगैरे तुमची कोणी भेट घेतली, तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे? कोणी नाही. पुरंदवडे ग्रामपंचायतीचे कोण अधिकारी नाहीत, पदाधिकारी नाहीत, सरपंच नाहीत, इथे बीडीओ साहेब नाहीत, कोणतेही अधिकारी आमच्यापर्यंत सकाळपासून आलेले नाहीत. आम्ही सकाळपासून 11 वाजल्यापासून बसलेलो आहे. एकंदरीतपणे ही लोक जर नाही आली तर तुम्ही उपोषण सोडणार आहात की नाही? नाही, आम्ही सोडू शकत नाही. उपोषण तर नाही सोडू शकत आम्ही, जोपर्यंत न्याय भेटत नाही आणि जोपर्यंत जसं होतं आमचं तसं होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण नाही सोडत. म्हणजे तुम्ही तुमच्या उपोषणावर ठाम आहात? 100%. जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत? हो, 100% उपोषण नाही सोडू शकत. तर मित्रांनो, आपण होतो माळशिरस मध्ये, माळशिरस पंचायत समितीच्या आवारात. आता आपण बघितलं शंकर पालवे, गणेश पालवे, छाया पालवे हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह इथं त्यांच्या वैयक्तिक जागेच्या वादावरून इथं उपोषणाला बसलेले आपण पाहिले. माझे मित्र महेश मोहिते सह मी आमिर मोहोळकर, अकलूज एक्सप्रेस, अकलूज.